मनोज रांगेंकडून आता दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांबद्दल त्यांनी आता माफी मागितलेली आहे। विधान भवनात शिवरायांचे नाव घेतलं म्हणून दिलगिरी व्यक्त केल्याचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारलंय तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का? तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील, कारण पोटात 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं। माता माऊलीला मी मानतोय, माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का? तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागं घेतो, मी दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय, मग त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतो। तर मनोज रांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात। जमिनीने जिकडे तिकडे नुसते मराठीत लाखो करोड बसलेले दिसणार आहेत। त्यांनी आता सांगितलंय मराठ्यांनी शांत राहावं, कारण त्या दिवशी सुद्धा यांनी असंच केलं होतं। गुन्हे दाखल केले म्हणून मी मुंबईला निघालो होतो, करणार नाहीत, रास्ता रोको करणाऱ्यावरून केलते म्हणून राज्यातला मराठा उठला होता की मराठ्यांना चॅलेंज करू नका। तुम्हाला सांगतो, तुमच्या हातात नाराजी ओढून घेऊ नका। आज पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या हातातला चान्स गेलेला नाही। तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, गॅजेट सुद्धा घ्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, यांच्या अंगावर यायचा प्रयत्न करू नका। हो, मी जर हॉस्पिटल सोडलं आणि मला खर्चाटलं बी तरी आता बघितलंय मी समाजाला किती जीव लावतो। मी स्वतः आईच्या आरामात नाही बसू शकत। माय बाप मानलंय समाजाला, या समाजासाठी मान सुद्धा कापून द्यायला तयार आहे। मी आंतरवालीला निघालो होतो। DYSP साहेबांच्या, खांबे साहेबांच्या शब्दावर विश्वासावर मी इकडे आलोय। त्यांनी आमचे लोक ताबडतोब सोडून द्यावेत आणि मंडपला, व्यासपीठाला आणि मूर्तीला छत्रपतींचे हात लावणार नाहीत असा शब्द जर लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही। धन्यवाद।